नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं तन्वी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एक खूपच चविष्ट, तिखट, आंबट आणि झटपट होणारी हिरव्या टोमॅटोची चटणी. ही चटणी खास आहे कारण ती कमी साहित्यात अगदी सोप्या पद्धतीने तयार होते आणि भाकरी, चपाती, पोळी किंवा साध्या वरण भातासोबत देखील खूप छान लागते. जर तुमच्याकडे हिरवे टोमॅटो असतील आणि काही वेगळं ट्राय करायचं असेल तर ही रेसिपी नक्कीच तुमच्यासाठी आहे. सर्वात प्रथम मी अर्धा किलो एवढे हिरवे टोमॅटो घेतलेले आहेत. हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत व ह्याला अशाच पद्धतीने कट करून घेतलेलं आहे. चला तर आपण पाहूया यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेले आहे. येथे मी घेतलेले आहेत अर्धा कप एवढे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. त्यानंतर मी येथे कढीपत्ता घेतलेले आहे. त्यानंतर मी येथे चवीनुसार तेल घेतलेलं आहे. चवीनुसार साखर घेतलेली आहे 1 चमचा. त्यानंतर मी येथे लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 10 ते 12. पाव चमचा एवढा हिंग घेतलेला आहे. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 4 ते 5. कमी तिखटाच्या देखील तुम्ही वापरू शकता. मी जास्त तिखटवाल्या 4च मिरच्या येथे घेतलेल्या आहेत व तसेच सफेद तीळ मी येथे भाजून घेतलेले आहेत. सर्वात प्रथम मी येथे कढई ठेवलेली आहे व त्यामध्ये मी आता तेल घालून घेत आहे. तेल छान असं गरम झाल्यानंतर आपण यामध्ये जे कट करून घेतलेले टोमॅटो आहेत ते आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत. टोमॅटो आपल्याला तेलामध्ये छान असे 2 ते 4 मिनिटं परतून घ्यायचे आहेत. झटपट अशी ही रेसिपी आहे. ताटाची चव वाढवणारी ही रेसिपी आहे. तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. अगदी छान चव लागते. त्यानंतर आता यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घालून घेणार आहोत. त्यानंतर आता आपण यामध्ये सफेद तीळ घालून घेणार आहोत. सफेद तिळामध्ये कॅल्शियम भरपूर असते, त्यामुळे तुम्ही सफेद तिळाचे सेवन नक्की तुमच्या आहारामध्ये करा. पौष्टिक आणि हेल्दी अशी चटणी आपली येथे तयार होत आहे. त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेत आहे. टोमॅटोला छान असं पाणी सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये साखर देखील चवीनुसार घातलेली आहे व अर्धा कप एवढे शेंगदाणे घातलेले आहेत. टोमॅटोला छान असं पाणी सुटलेलं आहे. त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे टोमॅटो छान असे शिजवून घ्यायचे आहेत. म्हणजेच टोमॅटोतील पाणी हे शिजेपर्यंत, म्हणजेच टोमॅटोमधील पाणी हे आटेपर्यंत तुम्हाला हे छान असे शिजवून घ्यायचे आहेत. टोमॅटोमधील पाणी आटलेलं आहे व टोमॅटो देखील छान असे शिजलेले आहे. आता आपण यामध्ये 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या घालून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता टोमॅटोचा कलर देखील छान बदललेला आहे, म्हणजेच टोमॅटो छान असा शिजलेला आहे. आता आपण हे सर्व मिश्रण एकजीव असं मिक्स करून घेऊया व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ह्याला ओबडधोबड असं वाटून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आता आपण त्याला ओबडधोबड असं वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक पेस्ट न करता आपल्याला थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. आता हे सर्व मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया व यावरतून आपल्याला छान अशी फोडणी घालायची आहे. फोडणीसाठी मी येथे पुरेशा प्रमाणात तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये मी आता तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये मी मोहरी घातलेली आहे. मोहरी घातल्यानंतर मी यामध्ये 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घातलेल्या आहेत व कढीपत्ता देखील घातलेला आहे. छान अशी आपली ही फोडणी तडतडली आहे. आता वरून आपण यामध्ये पाव चमचा एवढं हिंग घातलेलं आहे. फोडणीमुळे या चटणीला चव अतिशय छान येते. त्यामुळे झटपट अशी ही टोमॅटोची हिरवी चटणी तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा ती कशी झाली आहे. आता आपल्याला ही फोडणी टोमॅटोच्या चटणीवरती आपल्याला वरून घालायची आहे
पाहू शकता आपली झटपट अशी हिरव्या टोमॅटोची पौष्टिक अशी चटणी येथे तयार झालेली आहे. तर नक्की रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठून पाहत आहात मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद. बाय बाय.